नमस्कार. आज 28 जानेवारी 2026. आजच्या तारखेला महाराष्ट्राचे कार्यक्षम लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेले आहे. सर्वप्रथम अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आज आपण थोडक्यात अजितदादा पवार यांचा जीवन प्रवास बघूया. अजितदादा पवार यांचं पूर्ण नाव आहे अजित अनंतराव पवार. अजितदादा यांचे मूळ गाव काटेवाडी, जे की बारामती तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये येतं. अजितदादा पवार यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि आता स्वतःचा राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यामध्ये काम केलेलं आहे. अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष 1 जुलै 2023 ला काढला. आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्रातलं एकमात्र असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. अजितदादा पवार यांची राजकीय कारकीर्द 1982 ला सुरू झाली होती, ती आस्थागायत. या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये अजितदादा पवार यांनी जलसंपदा मंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ही पदे भूषवलेली आहेत. आणि अजितदादा पवार यांचा सुरुवातीला बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय झालेला होता आणि सध्या अजित पवार हे बारामती या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. अजित पवार यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एक कार्यक्षम नेता म्हणून ओळख जनसामान्यामध्ये निर्माण केलेली होती. अशा या राजकीय नेत्याला पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.